डॉक्टर दादासाहेब कवेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर अजिंक्य कवेश्वर यांच्या नेतृत्वात 27 जून रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत हानेमन मेन्शन पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय रुग्णालय बालाजी प्लॉट खामगाव येथे 8 वाजता मोफत रोग निदान शिबिर संपन्न झाले। या शिबिरात 132 गरजू रुग्णांनी लाभ घेतला। या शिबिरात स्त्रियांची व गर्भवती महिलांची तपासणी, श्वास छातीचे आजार, मधुमेह व इतर आजार, हाडांचे आजार, सामान्य शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या आजारावर तपासणी करण्यात आली। या शिबिरात 10 तज्ञ डॉक्टरांनी गरजू रुग्णांची तपासणी केली। तसेच या शिबिरात 10 तज्ञ डॉक्टरांनी आले होते। तसेच या शिबिरात व्यतिरिक्त डॉक्टर अक्षय राठी सोमवार दुपारी 1 ते 3, डॉक्टर शंकर वानखडे मंगळवार 11 ते 1, डॉक्टर सुरेश शिरसाट बुधवार 2 ते 3, डॉक्टर राशी पनपालिया गुरुवार 11 ते 1, डॉक्टर योगेश्वर मुकुंद शुक्रवार 3 ते 5, डॉक्टर समृद्धी मेंढे बुधवार 11 ते 1, डॉक्टर निलेश पांढरे बुधवार 3 ते 5 व डॉक्टर अमजद सलीम गुरुवार दुपारी 3 ते 5, डॉक्टर सुरेशा मेंढे शनिवार सकाळी 11 ते 1 इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासणीकरिता उपलब्ध राहतील अशी माहिती सुद्धा अजिंक्य कवेश्वर यांना दिली। पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगाव याच्या वतीने आज पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्मदा होमिओपॅथिक रुग्णालयामध्ये आरोग्यविषयक शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये आतापर्यंत जवळपास 120 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर्स आज या शिबिरामध्ये आपली सेवा देत आहेत। आपल्या पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय